प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा घर टू घर प्रचार। नमस्कार, आज आपण प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत तर यांचा प्रचार चांगल्या जोरदार आणि जोमाने चालू आहे। अतिशय शेवटच्या क्षणी म्हणजे 11th आवरला या ठिकाणी या उमेदवारांनी आपलं स्वतःचं पॅनल उभा केलंय, स्वतःचा एबी फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतरच त्यांनी प्रचार करायला चालू केलंय। तर अशा या शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत तर त्यांचा प्रचार जो चालू आहे तर त्याचा जोर हा सगळीकडेच आपल्याला या प्रभागात दिसून येतोय। आता ती समर्थ रेसिडेन्सी म्हणजेच आपला सावरकर कॉलनीचा हाय अलर्ट एरिया, म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त जाणकार आणि सुशिक्षित लोकांच्याच सोबत असता आणि त्यांचा निर्णायक मतदान जे आहे तर ते आपलं मत फिरवू शकतं। तर अशा ठिकाणी हे उमेदवार आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यामागचा उद्देश काय आहे। ताई नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, मी सुनीता मोरे, माझं नाव, माझा पक्ष शिंदेगट शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आहे। या ठिकाणी आम्ही शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केले। या आमच्या पक्षानं आम्हाला आदेश दिला की स्वबळावर लढा, तेव्हा आम्ही जवळजवळ 66 उमेदवारी या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभ्या केल्या आहेत। माझ्या प्रभागामध्ये रंजनाताई कांबळे, बाळासाहेब माने आणि अरुण चव्हाण आणि मी स्वतः सुनीता मोरे, आम्ही चौघांचं अगदी मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। या प्रभागातले प्रश्न खूप आहेत, म्हणजे इथं हा सुशिक्षित आमचा खूप मतदार आहे, मतदार फार चांगला आहे, पण त्यांना सुविधा देण्यामध्ये या मागच्या नगरसेवकांना अपयश आलं। त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही जातोय तिथं आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय की जेणेकरून आम्हाला ते सांगतायत की आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे, पण तुम्ही आमच्या सगळ्या सुविधा आम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत। तर शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिलाय की सांगलीसारख्या शहराला सुंदर सांगली आणि चांगली सांगली करण्यासाठी इथल्या ज्या काही प्रश्न आहेत, तिथल्या नागरी सुविधा ज्या द्यायच्या आहेत त्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे या भागातल्या लोकांना आपण देऊ। सांगलीचा विकास करण्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलं की आपले नगरसेवक या महानगरपालिकेत निवडून जाऊ द्यात, लोकांना विश्वास द्या। जशी लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी भक्कमपणे तिला साथ दिली, तशी या महानगरपालिकेतल्या लोकांना, या मतदारांना त्यांच्या विकासासाठी सुद्धा शब्द द्या की आपण या ठिकाणी चांगला आणि सुंदर विकास या सांगली शहरामध्ये करणार आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत आणखी एक उमेदवार जोडले गेले आहेत, रंजना कांबळे। त्यांच्या देखील कडून आपण जाणून घेऊया की या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे। ताई नमस्ते, मी रंजना कांबळे बोलते, वार्ड नंबर 19 मी उमेदवारी उमेदवार आहे। शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आहे माझं। यामागचे जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी ह्या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळं मी ह्या रिंगणात उतरलेले आहे की जनसेवेसाठी आपण काहीतरी करावं, याच्यासाठी मी उमेदवारी जाहीर केलेली आहे। याच्या आधी आपण काही समाजकार्य केलेलं आहे? थोडं समाजकार्य केलेलं आहे, म्हणजे जरा छोट्या छोट्या बचत गटातून किंवा महिलांच्या समस्या सोडवलेल्या आहेत। माझं एवढंच हे करते। या ठिकाणी आपण पाहतोय की महिला बचत गट हा एक महिलांच्या बरोबर संपर्क साधण्याचा आणि एक समन्वय ठेवण्याचा अतिशय चांगला असं माध्यम आहे। आणि या बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत रंजना कांबळे यांनी बऱ्याच महिलांना आपल्या सोबत घेतलेला आहे, त्यांना एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। आणि सुनीताताई मोरे या तर काही पहिल्यापासूनच आपल्याला माहिती आहे, प्रभागात असू दे किंवा पूर्ण सांगली शहरात असू दे, त्यांनी आतापर्यंत खूप महिलांना उभारी देण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे। कारण आपण पाहतो की शिवसेना हे नावच असं आहे की लोकांच्यामध्ये एक रक्त उसळतं आणि सळसळतं, तर त्याच पद्धतीचे हे शिवसैनिक आहेत। आणि यांनी आवाहन केलंय की तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली आम्ही या भागाचा आणि या सांगली शहराचा मुंबईसारखा विकास करू। मी कॅमेरामन विनायकसह नीता पाटील।